गेल्या 4 ते 5 वर्षांच्या अनिश्चिततेच्या काळामध्ये एक गोष्ट शाश्वत राहिली, म्हणजे क्रूड ऑइलचे रेट्स कमी जास्त झाले असतील, जागतिक युद्धाचं सगळं सावट असेल, आधी तिकडे रशिया युक्रेन, त्यानंतर आता अमेरिका पॅलेस्टाईन वगैरे असं सगळं, इराण वगैरे आपण बघतोय. पण या सगळ्यामध्ये सगळ्याचे भाव वर खाली झाले, शेअर मार्केट पडलं, वेगवेगळ्या ठिकाणी गोष्टींच्या म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टवरती परिणाम पडला. पण एक गोष्ट शाश्वत राहिली, ती आहे सोनं. आता याचं उदाहरण देण्याचं कारण असं आहे की देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की त्यांनी 5-6 गोष्टींची लिस्ट सांगितली की तुम्ही हे घेऊ नका, ते घेऊ नका, या गोष्टी करा, त्या गोष्टी करा. आणि त्यात ते चक्क असं म्हणाले की तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करू नका किंवा सोनं घेणं तुम्ही टाळा. ते काय नक्की झालं या सगळ्या मागे समजून घेण्यासाठीच मी आता आलोय सराफा असोसिएशनमध्ये, आणि माझ्यासोबत अभय गाडगीळ आहे त्या सगळ्या संदर्भात. सोनं घेऊ नका असा ऐन लग्न सराईत निर्णय नाही आला, पण त्यांनी आवाहन केलंय. आता काय बघायचं कसं आहे निर्णयाकडे. नमस्कार, मी अभय गाडगीळ, पुणे सराफाचा उपाध्यक्ष या नात्याने मी आत्ता आपल्याशी बोलतोय. सर्वप्रथम याच्यामध्ये आपण एक लक्षात घेणं गरजेचं आहे की भारतीय संस्कृती आणि सोनं यांचं एक अटूट नातं आहे. आणि हे नातं जे आहे ते आत्ताचं नाही आहे, तर परंपरेनुसार आलेलं नातं आहे. आणि ही परंपरा कधीच तुटू नाही शकत. लोकांची एक प्रकारची सोन्याविषयीची असलेली भावना ही अतिशय वेगळी, एक तीव्र भावना आहे. आणि लोक याच्याकडे एक अतिशय चांगला पर्याय इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने असा बघतात. एक सुरक्षित ठेव या दृष्टीने बघितला जातो. आणि ही सुरक्षित ठेव म्हणून आपण बघितलं असेल मागच्या काही वर्षांमध्ये, तर ही जवळजवळ 55% आसपास परतावा या धातूने दिलेला आहे. आणि असा कुठलाही दुसरा धातू नाही की एवढा तो परतावा दिला असेल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण याच्याकडे बघू शकतो की हा एक अत्यंत अडचणीच्या वेळी सुद्धा हा एकमेव धातू असा आहे की तुम्ही कुठल्याही देशामध्ये जावा, हा एकमेव धातू असा आहे की तो विकला जाऊ शकतो आणि अडचणीच्या वेळेला तुम्हाला त्याची मदतसुद्धा होते. त्यामुळं आज लोक जे आहेत ते लोक याच्याकडे पॉझिटिव्हरित्या बघतात आणि पुढेही याच्याकडे एक चांगला पर्याय म्हणूनच बघत राहणार आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये बघितलं असेल आपण, युद्धजन्य परिस्थितीमुळं शेअर मार्केटमध्ये सुद्धा खूप मोठा परिणाम होतो आहे. आज प्रचंड व्होलाटाईल मार्केट झालेलं आहे. परंतु सोन्याचं मार्केट मात्र हे अपच राहिलं आहे, वरतीच झालेलं आहे. 1,70,000 जाऊन सोनं परत खाली आलेलं आहे. आणि आता जवळजवळ 1.5 लाखाला सोनं हे स्थिर आहे गेल्या 2-3 महिन्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल पाडवा येऊन गेला, अक्षय तृतीया येऊन गेली. या दोन्ही दिवशी जर आपण बघितलं तर अतिशय चांगली खरेदी सोन्याने लोकांनी केलेली आहे. आणि आत्ताच्या नुसार लग्नसराई पण आहे. आणि लग्न म्हटलं की एक लक्षात घ्या की आयुष्यातला एक मोठा तो सण आहे. आणि तो आपण परत परत येत नसतो. आणि त्यामुळं लोकही त्यासाठी खरेदी करणारच आणि याच्या पुढेही खरेदी करत राहतील. एक सुरक्षा ठेव म्हणून खरेदी करत राहतील. मला परत तेच म्हणायचं आहे की म्हणजे सगळ्यात जास्त भारत हा ग्रामीण भागात राहतो आणि तिथे सुद्धा सोनं ही सगळ्यात सिक्युर्ड इन्व्हेस्टमेंट बघितली जाते, बँकांच्या ठेवी किंवा बाकी सगळ्यांपेक्षा सुद्धा. शहरामध्ये काही फार वेगळी परिस्थिती नाही. आपण पुण्यामध्ये आत्ता इथे बसलेलो आहोत, तुम्ही सुद्धा तुमचं सराफाचं दुकान सगळं शहरामध्ये. सणसुदी असेल, कोणत्याही गोष्टी असतील, आणि लग्न सरायचा तुम्ही उल्लेख दिला. मुद्दा असा आहे सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंटपासून लांब जावं असं साधारण का म्हणजे बोलावं असं वाटलं असेल, कारण तुम्ही त्या धंद्यात आहात, तुम्हाला याचं इकॉनॉमिक्स कळतं. साधारण काय या सगळ्यामागे तुम्हाला माइंड दिसतंय? नाही, याच्यामध्ये एकच मी सांगेन की तुम्हाला की आज तुम्ही म्हटलात की रुरल भागामध्ये सुद्धा याचा परिणाम खूप होतो. आणि हे खरं आहे. आज आम्ही बघत असतो की जे रुरल भागामधली जी दुकानं आहेत किंवा त्याचा हे परिणाम आहे. आज तिथले जे शेतकरी असतात ते सुद्धा जर आज चांगलं पीक आलं तर ते सर्वच्या सर्व त्यांचा पैसा जो असतो तो सोन्यामध्ये देतात. हे इतकं त्यांचा एक भावनिक नातं सोन्याबरोबर आहे. आणि जे आत्ताच आलेलं आहे असं नाही आहे, तर ते पारंपरिकदृष्ट्या आलेलं आहे. आणि त्याचा परिणाम काय होतो हे त्यांनी अनुभव घेतलेला आहे. त्याचा पॉझिटिव्हरित्या काय इम्पॅक्ट होतो त्याचा अनुभव या लोकांनी घेतलेला आहे. त्यामुळं याचा एक चांगला परिणाम हा लोकांवरती आहे. पण म्हणजे असं आहे का की समजा आपण बाहेरून सोनं जर मागवत असू तर आपल्याकडच्या इन्व्हेस्टमेंट्स किंवा आपल्याकडचा पैसा बाहेर चालला आहे आणि तिथून मग आपण त्या गोष्टी इम्पोर्ट करतोय, त्याच्याऐवजी आपल्याकडचं सोनं, आपल्याकडच्या खाणीं म्हणून ज्या गोष्टी निघतात, जो धातू येतो ते वापरावं असं आवाहन असू शकतं का अर्थ ह्याच्या मागे? याच्यामुळे मी असं म्हणणार नाही. याच्याकडे आपल्याकडे जी कोलारला जी खाण होती ती सुद्धा आता बंद झालेली आहे, कारण तिथं एवढं सोनं मोठ्या प्रमाणात निघत नाही, कारण त्याचा खर्चच जास्त असल्यामुळं ते आता बंद होऊन सुद्धा बरीच वर्ष झालेली आहेत. आणि आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसल्यामुळं त्याला इम्पोर्ट करण्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे सोनं हे इम्पोर्टच होणार आहे याच्या पुढे सुद्धा. ओके, याच्यापुढे इम्पोर्टच होणार. इम्पोर्ट आता सुद्धा इम्पोर्टच. सोन्याचं मार्केट आपल्याकडचं डिपेंडेंट होईल तसंही आहेच ना. डिपेंडंट म्हणजे काय, खाणी जे आहेत त्या सर्व परदेशात आहेत. बरोबर. आपल्या इथं भारतामध्ये कुठलीही आता एकही खाण चालू नाहीये. त्यामुळं तुम्हाला त्याच्यावरती काय होतं, आपल्याकडे आता अजून एक विषय वेगळा असा आहे की लोकांना जुनं सोनं देऊन नवीन सोनं घेणे हा एक पर्याय आहे.
ज्याचा लोक खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतात. कारण वेगवेगळे दागिने येत असतात, वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण दागिने येत असतात आणि लोक त्याचा सुद्धा चांगला उपयोग करून घेतात जुन्या सोन्याचा. पण मग आता कालचे जेव्हा हे आव्हान केलंय तेव्हा मार्केटवरती काय परिणाम झाला अजून? याचा मार्केटवरती अजून काहीही परिणाम झालेला नाहीये. अजूनही स्थिर मार्केटच आहे. गेले 2-3 महिने स्थिर आहे. तोच रेट आता सुद्धा आहे. सणासुदीला आता जेव्हा रिसेंटली अक्षय तृतीया वगैरे झाली तेव्हा किती रुपये होतं सोनं? साधारण 1.5 लाखाच्या आसपासच होतं. आत्ताही तेवढंच आहे म्हणजे? आताही तेवढंच आहे. मधल्या काळात 70 पर्यंत गेलो होतो. मध्ये फार आधी गेलो होतं, पण सुरुवात जेव्हा झाली तेव्हा युद्धाची तेव्हा झालं होतं. पण त्याच्यानंतर तो स्थिर झालेला आहे. साधारण 1,50,000च्या आसपास 10 ग्रामचा भाव स्थिर आहे. पण आता मला मूळ मुद्दा परत इथे येतो की सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट लोकांनी जेव्हा इतकं सिक्युअरली करतायत की त्या पद्धतीने आणखी ग्राहक ते सोनं घेताना असं दिसत आहेत. आता तुम्हाला असं दिसतं का येणाऱ्या काळामध्ये की चला ठीक आहे, काल बोललेत आज फरक नाही पडला मार्केटवरती, इट इज फाईन, पण पुढच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये, 1 महिन्यामध्ये, पुढच्या 6 महिन्यामध्ये या सगळ्यामध्ये आणखी फरक पडू लागेल? कारण ॲट द एंड तुमचं ब्रेड अँड बटर आहे सगळं. नाही, याच्यामध्ये परिणाम किती होईल, काय होईल हे सांगणं आत्ता तरी अवघड आहे आम्हाला. कारण शेवटी असं आहे की याच्यावरती विचार आम्ही अजून आमच्यामध्ये पण झालेला नाही. कारण कालचं संध्याकाळचं वक्तव्य आहे आपल्या पंतप्रधानांचं, त्याच्यावर आमच्याकडे विचार होईल. त्याच्यावरती विचार विनिमय नक्कीच होईल. आमच्या असोसिएशनमध्ये सुद्धा होईल, नॅशनल लेवलच्या असोसिएशनमध्ये सुद्धा याच्यावर विचार विनिमय केला जाईल. सरकारशी पण बोलणी केली जातील याच्यावरती आणि याच्यामधनं नक्कीच एक पॉझिटिव्हरित्या चांगलं आम्ही बघतो. पण म्हणजे सुरत, गुजरात हे जसं की हिरे आणि याचे सगळे तिथे कारागीर असतात, तसं वेस्ट बेंगॉल आणि आणखी काही राज्याच्यामध्ये याच्यामध्ये सोन्याचे मोठं धातूवरती काम करणारे सगळे मंडळी त्याच्यामध्ये. आता ह्या सगळ्यांत त्यांच्या नोकऱ्या तर म्हणजे नाही असं म्हणता येणार नाही आता. कारण आता तुम्हाला सांगितलं जसं की ह्याच्यामध्ये लाखो लोक, कारागीर लोक आज ह्याच्यामध्ये अवलंबून आहेत, आयुष्य अवलंबून आहे. परंतु तेच आपण धक्का बसला, पण अजून आम्ही पॉझिटिव्ह आहोत याच्यामध्ये कुठलाही धक्का बसणार नाही याची आम्हाला पॉझिटिव्ह. तुम्ही त्या स्टेटमेंट बद्दल आहात की मार्केट बद्दल आहात? मार्केटबद्दल आहे. मी स्टेटमेंट बद्दल बोलतच नाहीये. मी माझ्या व्यवसायाबद्दल बोलतो आहे आणि आमच्या मार्केटबद्दल बोलतोय, सोन्या चांदीच्या मार्केटबद्दल बोलतो आहे. आम्ही खूप अतिशय पॉझिटिव्ह याच्या आहोत की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आहे. बघा, शेवटी लोकांची भावनेला तुम्ही आवर नाही घालू शकत. आणि लोकांना खरेदी करायचं असेल ते करणारच. आणि सोन्याच्या विषयी भावना ही खूप तीव्र असते, तुम्हाला माहिती, आणि ती नाही तुम्ही बदलू शकत. पण मग इतक्या अनसर्टन्टीमध्ये सुद्धा सोनं घेण्यापासून रोखणं म्हणणार नाही मी, पण सोनं घेण्यापासून लोकांना म्हणणं की ठीक आहे तुम्ही गोल्ड घेऊ नका, या सगळ्याचा मानसिकतेवरती होईल परिणाम? नाही वाटत. कारण ह्याच्यामध्ये काय फक्त सोनंच आहे असं नाहीये. त्याने बाकीच्या गोष्टींवरती पण भाष्य केलेलं आहे. बाकीच्या गोष्टी काय की खाद्यतेलाचं मूळ भरपूरच आहे. ठीक आहे, पेट्रोल डिझेल क्रूड ऑइल, आपण सगळंच घ्यावं लागतं. क्रूड ऑइल सगळ्याच गोष्टी आज साधी पुण्यातली गोष्ट केली तर मेट्रोने जाणारी लोक पण बरीच झालेली आहेत, नाही असं नाहीये. तो एक पर्याय आहेच ना. पण शेवटी पण मेट्रो बाय चॉईस किती जण वापरतात आणि हा पण परत विषय आहे. म्हणजे हाही विषय मोठा आहे विषय पुण्यामध्ये. पण एक कन्क्लुडिंग रिमार्क म्हणून या सगळ्यावरती, मार्केट आणखी किती फ्लक्च्युएट होईल असं वाटतं तुम्हाला? फ्लक्च्युएट मार्केट या वक्तव्यामुळे होईल की नाही हे सांगता येणं अवघड आहे. कारण शेवटी आमचं जे मार्केट आहे, लोकांचा वक्तव्यापेक्षा सोन्यावर विश्वास जास्त आहे. हा, सोन्यात विश्वास आहे, पण त्याच्यापेक्षाही सर्व मार्केट जे असतं, आमचे रेट जे असतात ते इंटरनॅशनल मार्केटवरती हलत असतात, इंटरनॅशनल घडामोडींवर हलत असतात. आणि त्यामुळं आत्ता तरी ह्याचा तरी आम्ही पॉझिटिव्ह ज्याचं आम्ही घेतोय की आमच्या याच्यावरती काही होणार नाही, परिणाम काही होणार नाही. ठीक आहे. पण म्हणजे इकॉनॉमी येणाऱ्या काळामध्ये याच्यानंतर काय गोष्टी होतात बघणं इंटरेस्टिंग आहे. आता तुम्हाला असं वाटतं की तुमचं नाही होणार नाही असं आता तरी तुम्हाला तरी आमचं म्हणणं आहे. तुम्ही वक्तव्यापेक्षा लोकांच्या सवयी तुम्हाला जास्त माहिती आहेत, त्यामुळे अर्थात थँक्यू सो मच. हे समजून याच्यासाठी घ्यायचं होतं की सोनं हा अगदी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला विषय, जसा गाडीचं पेट्रोल डिझेल आहे तसं इतकंच ते आता कॉमन गोष्ट आहे. पण हे स्टेटमेंट आल्यानंतर खरंच मार्केटमध्ये काही उलाढाल झाली आहे का, किंवा काही गोष्टी अप्स अँड डाऊन झाल्यात का, ते समजून घ्यायचा प्रयत्न होता. त्यांचा विश्वास आहे की असं काही होणार नाही, कारण लोकांच्या सवयी आणि लोकांचा सोन्यावरती असलेला विश्वास आणि सोन्याने आत्तापर्यंत दिलेला परतावा यावरती जास्त विश्वास आहे. त्यामुळे बघू आपण स्टेटमेंटचा नक्की काय या सगळ्यातून अर्थ निघतात. तुम्ही मुंबईत बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार थेट, पुण्यामध्ये.